किती पोटगी दिली जाऊ शकते, किती पोटगी मागितली जाऊ शकते? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला सांगते, जेव्हा ॲलिमनीसाठी किंवा इंटरिम मेंटेनन्ससाठी एखादी बायको अर्ज दाखल करते कोर्टामध्ये, तर कोर्टाच्या गाईडलाईन, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनप्रमाणे असं आहे, की दोन्ही पार्टीजनी म्हणजे नवऱ्याने आणि बायकोनी दोघांनीही मागच्या 3 फायनान्शियल वर्षाचा, आर्थिक वर्षाचं बँकेचं स्टेटमेंट दाखल करायचं आहे कोर्टामध्ये आणि ITR भरत असतील तर म्हणजे पुरुष जनरली भरतात. बायका जे वर्किंग आहे ते पण भरतात. पण काही बायका समजा हाऊसवाईफ हां, असतील. हाऊसवाईफ्स आहेत किंवा होम मेकर्स आहेत, तर त्यांचा अर्थात प्रश्न येत नाही. पण त्याचा मग तसा ॲफिडेव्हिट द्यायला लागतो, की मी होम मेकर आणि मी काही अर्न करत नाही, सो ITR भरायचा प्रश्न नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी दाखल केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, की एक ट्रान्सपरन्सी राहते, की खरंच मुलगा किती कमवतोय किंवा त्याचं बँकेचे स्टेटमेंटवरनं कळतं, की त्याची किती पैशांची उलाढाल आहे आणि बायकोच्या पण. तर असे ॲसेट्स अँड लायबिलिटीज ॲफिडेव्हिट, 3 वर्षाचे बँक स्टेटमेंट्स आणि ITR असं तिन्ही डॉक्युमेंट्स दोन्हीकडनं आल्यानंतर त्याच्यावरती आर्ग्युमेंट होतं दोन्ही वकिलांचं, की मी कसा बरोबर आहे किंवा मी ही कशी चुकीची आणि त्याच्यावरती कोर्ट दोन्ही हे समोरासमोर ठेवून त्याच्यावर स्क्रुटिनी करतात आणि मग ॲलिमनीची अमाउंट ठरली जाते. अच्छा.